भाऊच्या धक्क्यावर आपल्याला रेवा आणि संकेत तसेच राखी सावंत यांची कान उघडणी होताना दिसणार आहे. आपल्याला भाऊ बोलताना दिसणार आहेत. या आठवड्यात आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाला राखी सावंत शो. पुन्हा एकदा राखीने तुम्हाला त्यांच्या तालावर नाचवले आणि तुम्ही सगळे नाचलेत. संकेत, तुम्ही तर बाहेरून बिग बॉस मराठी पाहून आला आहेत ना, मग भाऊचा धक्काही पाहिलाच असेल. गेल्या एका आठवड्यात राखी सावंत यांनी सचिन कुमावत यांच्यासोबतही असेच स्क्रिप्टेड भांडण केले होते आणि त्यातही त्यांनी राखी यांच्या तोंडावर पाणी फेकले होते. त्यावरून त्यांना ओरडाही बसला होता आणि मी राखी तसेच घरातील सदस्यांना हेच सांगितलं होतं की हा एक रियालिटी शो आहे. इथे काहीच स्क्रिप्टेड नसतं, काहीच ठरवून घडत नाही. पण तुम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवून दिलं की तुम्ही या घरात फक्त स्क्रिप्टेड गेमच खेळू शकतात. खरा गेम खेळण्यासाठी तुमच्यात धमकच नाही. काय संकेत, एका महिलेच्या अंगावर असं पाणी फेकणं तुम्हाला तरी योग्य वाटतं का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला बाहेर दिसत नाही. तुम्ही आतमध्ये सगळे ठरवून करत आहेत ते. कॅप्टन्सी रूममध्ये राखी, रेवा आणि संकेत तुम्ही तिघांनी प्लॅन केला की आपण आता नॉमिनेट आहोत. या आठवड्यात आपल्याला दिसायचं आहे, मग आपण खोटे वागून दिसू शकतो. हाच तुमचा प्लॅन होता आणि म्हणूनच तुम्ही घरातील सदस्यांना तसेच प्रेक्षकांनाही मूर्ख बनवले. पण घरात लावलेले कॅमेरे आम्हाला सगळं दाखवतात हे फक्त तुम्ही विसरून जातात. हा 9वा आठवडा आहे. या आठवड्यात येऊन तुम्हाला असं वागावं लागतंय. खरंच तुम्हाला जर असा खोटा गेम खेळायचा असेल ना, तर तुम्ही रियालिटी शोमध्ये यायलाच नको होतं. आम्हीही त्या प्रेक्षकांना सांगतो की हा शो स्क्रिप्टेड नाही, पण तुम्ही घरात काय करतात यामुळे तुम्ही आम्हाला खोटं दाखवतात. ना तुम्हाला या रियालिटी शोची किंमत आहे ना मी काय सांगतो त्याची. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला या घरात कसं वागायचं आहे ते. अशा प्रकारची सदस्यांची कान उघडणी होताना आपल्याला भाऊच्या धक्क्यावर दिसणार आहे.